हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे इकॉनॉमिक्सबाबत, आत्मनिर्भर बॅच. आता इथं पुण्यामध्ये जे राहतात विद्यार्थी त्यांच्यासाठी ऑफलाईन आपल्या अर्थनीतीच्या लेक्चर हॉलमध्ये या बॅच असणार आहे. विषय काय, या बॅचला नाव देण्यासाठी असं उगाच मला काहीतरी वाटलं, काहीतरी नवीन विद्यार्थ्यांना वाटावं आणि ते नाव दिल्यामुळं मग काहीतरी भारी होईल असा काही प्रकार नाही आहे. आत्मनिर्भर अभियान हे मी वर्गात राबवत असतो. जुन्या विद्यार्थ्यांना बॅचच्या असतील किंवा लेक्चर यूट्यूबला बघणारे त्यांना माहिती, मी हे वारंवार उल्लेख करत असतो. विषय काय, इकॉनॉमिक्स हा एकतर अवघड विषय, समजत नाही. त्यात आयोगाचे प्रश्न काय विचारले याचा आपला ताळमेळ नसतो. आपण केलेला अभ्यास आणि आयोगाचे प्रश्न हे असे दोन वेगवेगळ्या दिशेला असतात. असा सगळं एकंदरीत हा इकॉनॉमिक्सबाबतचा जो आवाका आहे किंवा डेप्थ आहे, डिफिकल्टी लेवल आहे, ही विचार करता ह्याच्यापासून आपण दूर राहतो. आणि मग जे काही थोडंफार अभ्यास केलेला असतं तर ते असंच कुठंतरी पाठ करणं, बघणं त्याच्यावर डिपेंड असतो. स्वतःला समजून घेतल्याशिवाय आयोगाचे प्रश्न टॅकल होणार नाहीत. म्हणजेच स्वतःला डेव्हलप केल्याशिवाय, तुम्ही सेल्फ डिपेंडेंट झाल्याशिवाय तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये मार्क येणार नाहीत. आणि तेच अभियान मी वर्गात राबवत असतो. वर्गात फक्त लेक्चर्स ऐकणे, पुस्तक वाचणे एवढ्यापुरतं आपलं समाधान न करता त्या गोष्टी सगळ्या आपल्या डोक्यात गेल्या पाहिजेत आणि परीक्षेत मग विचार करून उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी काय, आत्मनिर्भर अभियान. आणि मग ती बॅच आहे. इकॉनॉमिक्सबाबत तुम्हाला आत्मनिर्भर करायचं आहे. ठीक आहे, याचे वैशिष्ट्ये काय आपण त्याच्याकडे जाऊयात. बिफोर दॅट, हे असं का बरं, या बॅचमध्ये नेमकं काय, इथं तुम्ही इकॉनॉमिक्स अभ्यास करताना आत्तापर्यंत बघितलं असाल खूप पुस्तकं वाचलेली आहेत किंवा आता जे नवीन आहेत तुम्हाला असं वाटत असेल की सर आता पुस्तकं कुठली वाचायची आम्हाला सांगा, वाचतो. तर आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे की विषय अभ्यास करण्याचा नाही आहे किंवा तुम्ही खूप अभ्यास केला म्हणजे मार्क जास्त येतात असं अजिबात नाही आहे. तुम्ही विषयाला किती जास्त समजून घेतलं बघा. जास्त वाचन यासोबतच जास्त समजून घेणे तितकंच गरजेचं आहे. नाही तर होतं काय की तुमची रीडिंग खूप आहे, कितीतरी विद्यार्थी दाखवू तुम्हाला 2-2, 3-3 पुस्तकं वाचलेले आहेत त्यांनी, खूप रेफरन्स बुक वाचलेले आहेत, पण आउटपुट कमी. मग हे नको आहे ना, इनपुट आउटपुट रेशो. त्यापेक्षा थोडंच वाचा पण समजून जास्त घेण्यावर भर द्या. विचार मंथन त्याच्यावर करून द्या. जास्तीत जास्त तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशनही जमलं पाहिजे याच्यावर भर द्या. त्यामुळे बुक्स रीडिंग तर करायचीच आहे, पण त्यासोबत आपल्याला समजून घेण्यावर भर द्यायचं आहे. लेक्चर्स तुम्ही किती बॅच केलेले आहेत, किती यूट्यूबचे लेक्चर्स बघितलेले आहेत, 2-2, 3-3दा बघणं किंवा बॅच पूर्ण करणं, बॅचचे एक लेक्चर्स यूट्यूबचं किंवा बॅचचं 2-2, 3-3दा बघणं, हे सगळं झालं. म्हणजेच आता वाचन खूप झालं आहे, ऐकणे खूप झालं आहे. किंवा नवीन विद्यार्थी जे आता येत आहेत त्यांनी पण हेच करणं अपेक्षित नाही आहे. मी बघा दोन्ही विद्यार्थ्यांचा रेफरन्स का देतो, जुन्या विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टी चुका केलेल्या आहेत त्यांच्या लक्षात नाही आल्या त्या नवीननी करू नये म्हणून हे रेफरन्स देतो. खूप जास्त वाचन, खूप जास्त लेक्चर्स ऐकणं, बघणं म्हणजे मला मार्क येणं अजिबात नाही. ही प्रोसेस एवढीच मर्यादित राहिलेली विद्यार्थ्यांची. ॲक्च्युली इथून पुढं काम होणं गरजेचं आहे, जे आपल्या या बॅचमध्ये करून घेणार आहेत. म्हणजे हे तर होणारच आहे बेसिक सगळं. त्याच्यासोबत तुम्हाला काय जमलं पाहिजे माहिती आहे का, नुसतं समजून घेणं नाही तर प्रॉपर अंडरस्टँडिंग. आता बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे एखादी कन्सेप्ट आहे, समजा राजकोषीय तूट किंवा अर्थसंकल्प, समतोल अर्थसंकल्प काय, शिल्लकीचा काय माहिती आहे. मग ते आपल्याला असं वाटतं की तेवढंच सर मला कळालं, मी पुढे चाललो आहे. प्रॉपर अंडरस्टँडिंग हा शब्द नीट घ्या. पूर्ण कन्सेप्ट नीट समजून घेण्यावर भर द्यायचा, अर्धवट नको. तुम्हाला जेवढी समजली तीच अपेक्षित नाही आहे, तर प्रॉपर अंडरस्टँडिंग. त्यासोबत त्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. हे सगळं प्रूव्ह करून दाखवतो एक कन्सेप्ट घेऊन. या इकडं समजा गव्हर्नमेंटचा अर्थसंकल्प आहे, सरकारचा. उत्पन्न आणि खर्च, 100 रुपये उत्पन्न आणि 120 रुपये खर्च आहे. उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त आहे. ठीक आहे, कुठला अर्थसंकल्प झाला, समतोल अर्थसंकल्प. म्हणजे काय असतो, 100 रुपये उत्पन्न, 100 रुपये खर्च, बॅलन्स बजेट, समतोल अर्थसंकल्प. आता इथं 100 रुपये उत्पन्न आणि 120 रुपये खर्च याला म्हणायचं तुटीचा अर्थसंकल्प. कारण 20 रुपये ही सरकारला इथं मायनसमध्ये तूट निर्माण होते, ह्याला म्हणायचं तुटीचा अर्थसंकल्प. आणि ज्या वेळेला 100 रुपये उत्पन्न आणि 80 रुपये खर्च असेल तेव्हा खर्च कमी आहे, उत्पन्न जास्त आहे, 20 रुपये सरकारला प्लसमध्ये राहतात, शिल्लक राहते, याला म्हणायचं शिल्लकीचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट. ह्या झाला कन्सेप्ट. समतोल अर्थसंकल्पावर प्रश्न आहे, उत्पन्न आणि खर्च समान असणे. शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे सरप्लस बजेट म्हणतो, म्हणजेच सरकारकडे पैसे शिल्लक राहणे. मग कधी शिल्लक राहतील, उत्पन्न 100 रुपये असेल आणि खर्च 80 रुपये असेल तर 20 रुपये शिल्लक राहते, त्याला म्हणायचं शिल्लकीचा अर्थसंकल्प. आता तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे तूट निर्माण होते, म्हणजे सरकारचा खर्च जास्त आहे कशापेक्षा, उत्पन्नापेक्षा. मग हे आपलं इथं समीकरण, 100 रुपये उत्पन्न, 120 रुपये खर्च, 20 रुपये तूट, अशा अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प म्हणायचं. ह्या झाल्या कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंगचा पार्ट. इथपर्यंत कन्सेप्ट कळाल्या. आता इथून पुढे आयोग सुरू होतो. ॲक्च्युली तुम्हाला याचा परिणाम माहिती पाहिजे. ज्या वेळेला सरकारचा खर्च जास्त येतो म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो, तेव्हा हे चांगले की वाईट आहे. तर आपण डायरेक्ट चांगलं डायरेक्ट वाईट असं न म्हणता आता तुम्हाला प्रश्न काय आहे, प्रश्नाचे ऑप्शन्स काय आहेत ह्याच्यानुसार विचार करता आला पाहिजे. हे आत्मनिर्भर बॅच आहे. तुम्हाला विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ना मित्रांनो, ती थांबली आहे.
आपण सतत काहीतरी डिपेंडंट राहतो. इव्हन मी सुद्धा माझ्या बॅचमध्ये सगळ्यांना तेच सांगत असतो की बाबा तुम्ही फुल्ली माझ्या डिपेंड नका राहू. मी कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर, अंडरस्टँडिंग केल्यानंतर तुम्हाला विचाराची प्रक्रिया वाढवा ना. तुम्हाला ऑब्झर्व झाला असेल यूट्यूबचे लेक्चर्स बघून किंवा बॅचमध्ये, मी फक्त वन वे कम्युनिकेशन नाही करत. मी येतोय, शिकवतोय, असं करून निघून जातोय, पुढचा टॉपिक पुढं असं नाही करत. थांबून समोर प्रश्न उत्तर चालतात. टू वे कम्युनिकेशन म्हणजे काही गोष्टी कळल्यानंतर मी प्रश्न विचारत असतो बघा, आणि आयोगासारखे असे वाक्यात रूपांतर करून प्रश्न विचारतो आणि मग उत्तर द्या. ही जे ना, ही इथं होणार आहे या बॅचमध्ये. इथं तुम्हाला हे सगळं कळल्यानंतर खर्च जर जास्त झाला तर काय होणार आहे, सकारात्मक परिणाम कुठलेत सांगा. सरकारने जर खर्च केला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, त्याच्यातही परत अजून तुम्हाला विचार करता आला पाहिजे की महसुली खर्च की भांडवली खर्च, कुठला खर्च चांगला आहे. तर भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर होणारा खर्च, पायाभूत सुविधावर होणारा खर्च, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते, रेल्वे, वीज, शाळा बांधणे, हॉस्पिटल बांधणे, हा चांगला खर्च आहे. म्हणजे एकंदरीत सरकारचा जर खर्च वाढला तर होतं काय, अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठा वाढतो, पैशाचं प्रमाण वाढतं. वेगवेगळ्या स्वरूपात लोकांकडं, संस्थेकडं, बँकेकडे पैशाचं प्रमाण वाढतं सरकारने जर पैसा खर्च केला तर. ह्याचा फायदा हा होतो, लोकांकडे पैसा वाढल्यामुळे वस्तू व सेवांची डिमांड वाढते. आता आपल्याकडे जर समजा पैसा आला तर ऑब्व्हियसली आपण काहीतरी वस्तू सेवा खरेदी करणार, आणि मग याच्यामुळे वस्तू व सेवांची डिमांड वाढल्यामुळे प्रोडक्शनला चालना मिळते. मी उद्योजक आहे, मी समजा 100 वस्तू तयार करत होतो आणि आता अर्थव्यवस्थेमध्ये अजून डिमांड आली, तर मी 100च्या ऐवजी 120, 130, 150 वस्तू तयार करेल ना. बरं, ह्याच्यासाठी मला कच्चा माल लागेल, बरं अजून एम्प्लॉई लागतील, मग इन्व्हेस्टमेंट वाढेल माझी. मग एकंदरीतच विचार करा, सरकारच्या खर्चाचा पॉझिटिव्ह परिणाम काय, लोकांकडे पैशाचं प्रमाण वाढलं, अर्थव्यवस्थेत पैसा वाढला, वस्तू सेवांची डिमांड वाढली, त्याच्यामुळे वस्तू सेवांच्या उत्पादनाला चालना मिळाली, प्रोडक्शन वाढलं, इन्व्हेस्टमेंट वाढली, औद्योगिकरणाला चालना मिळते आणि याच्यामुळे रोजगार निर्मिती वाढते. बरं, बेरोजगारी कमी होते. लोकांची उत्पन्न पातळी वाढल्यानंतर लोकांना इझिली पैसा मिळाला तर मूलभूत गरजा पूर्ण करतील, म्हणून दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं, आर्थिक विषमता कमी झाली. किती पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या. लोकांकडे पैसे आल्यानंतर शिक्षणासाठी खर्च करू शकतात, आरोग्यासाठी खर्च करू शकतात, राहणीमानाचा दर्जा सुधारेल. आता कितीतरी गोष्टी अनलॉक केल्या मी फक्त एवढ्या बेसिसवर. समजल्या का? अजून तर आपण बॅच सुरू केलेली नाही आहे. हे ॲक्च्युली करायचं आहे. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना असं वाटू नये की सर ही जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे का, अजिबात नाही. तुम्ही नवीन असाल, जुने असाल, तुम्हाला इथं बेसिकपासून, म्हणजे या बॅचमध्ये लिटरली अर्थशास्त्र म्हणजे काय डेफिनेशनपासून स्टार्ट करणार आहे मी. डिफरन्स बिटवीन अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी ही सुद्धा माहीत नसतं. हे गरजेचं आहे. आणि ही फक्त मग परत नवीन विद्यार्थ्यांसाठीच आहे का, तो मुद्दा तोच येतो की जुन्यांनासुद्धा जे काही गॅप आहेत आपल्याला ते भरून काढायचे, ते इथं भरून निघतील. मी एवढी बेसिक कन्सेप्ट आत्ताच सांगितली तर कितीतरी गोष्टी बाहेर काढल्या मी. पॉझिटिव्ह परिणामामध्ये आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना खाली ऑप्शनमध्ये काही विचारू शकतं ना, सरकारने केलेल्या खर्चाचा परिणाम याबाबत खालील विधाने विचारात घ्या. झालं, प्रश्न फ्रेम केला. मग खाली रोजगार निर्मितीला चालना मिळते, स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग सांगा. आता मी कन्सेप्ट क्लिअर केली, भरपूर सांगितलं. आता रोजगार निर्मितीला चालना मिळते का, येस, स्टेटमेंट इज करेक्ट. बरं, बेरोजगारी कमी होण्यास मदत होते, बिलकुल. त्याच्यानंतर दारिद्र्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते, यस. गुंतवणुकीला चालना मिळते, आता सांगू शकता का? कारण मी हे सगळं एक्सप्लेन केल्यानंतर आता आयोगाचे विधान चुकी बरोबर हे तुम्हाला ठरवण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. ह्यालाच मी आत्मनिर्भरता म्हणतो आणि या बॅचमधून हेच गोष्ट झाली पाहिजे. पेपरमध्ये काय माहिती का, तिथं ना मी कामाला येणार आहे ना कुठलं पुस्तक आपलं इकॉनॉमिक्स गाईड. हां, त्याच्यातून गोष्टी ज्या समजून घेतलेल्या आहेत ते कामाला येतील, पण तिथलचा जो प्रश्न आहे हा पूर्णतः नवीन त्याच वेळेला तुम्हाला समोर कळणार आहे. मी ॲज इट इज तिथं सांगितलं आणि असाच येईल असं अजिबात नाही. आयोगाची भाषा वेगळी, आयोगाच्या इंटरलिंकिंग वेगळ्या असतात. तिथं विचार करण्याची क्षमता तुमची कामाला येणार आहे आणि तेच इथं डेव्हलप करणार आहे मी. इथं कन्सेप्ट क्लिअर केली, खर्च जास्त केला तर पॉझिटिव्ह परिणाम काय काय आहेत, कितीतरी गोष्टी सांगितल्यात तुम्हाला मी, कितीतरी. पण अजून आता ह्याचा परिणाम बघा, सरकारने जर खर्च केला तर खर्च अर्थव्यवस्थेत केल्यानंतर काय काय परिणाम होतील सांगितलं. आता पुढचं एक वाक्य सांगतो. सरकारच्या तुटीच्या अर्थ भरण्यामुळे किंवा सरकारच्या सार्वजनिक खर्चात वाढ झाल्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते, स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग. कळते का आता, डोक्यात जाते का? आणि बरोबर. आता हे मी न शिकवत असतो तुम्ही सांगू शकता का नाही, राष्ट्रीय उत्पन्न GDPचा संबंध मी लावला होता का? नाही. तरी देऊ शकलात का? कारण इथं जो खर्च करतोय त्याच्यानंतर वस्तू सेवांची डिमांड वाढली, त्याच्यासोबत उत्पादन वाढलं, गुंतवणूक वाढली, औद्योगिकरण, रोजगार निर्मिती आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच एका आर्थिक वर्षात देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा आपण काउंट करतो. एका आर्थिक वर्षात वस्तू सेवांचं उत्पादन जेवढं जास्त तेवढं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. इज दॅट क्लिअर? म्हणजे अशा कितीतरी गोष्टी ह्या तुम्हाला ॲटोमॅटिकली सांगता येतील आणि आयोग कुठल्या एका पुस्तकाला किंवा एका लेक्चरला कुठल्या बॅचला फॉलो नाही करत, आयोग कन्सेप्टला फॉलो करतो. सो तुम्ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. म्हणजेच इथं मी जे शब्द टाकला होता तुम्हाला आता कळालं का? प्रॉपर अंडरस्टँडिंग झाली पाहिजे, अर्धवट नको. कारण आयोग इथं कशाला किती लिंक लावून सांगता येत नाही. 10 गोष्टी तुम्हाला मी बाहेर काढल्या होत्या, 10 किमान.
11वी गोष्ट आयोग अजून तुम्हाला विचारू शकतं. मग ती कधी उत्तर द्याल तुम्ही, जेव्हा तुम्हाला हे प्रॉपर नीट कळालं की ह्याचा नेमका परिणाम काय होतो, कुठल्या कुठल्या गोष्टीवर होतो. असं मल्टिपल डायमेन्शन्स तुम्हाला इथं कव्हर करणार आहे मी. हा झाला एक पॉईंट. एवढ्यावर शांत बसायचं नाही, फक्त पॉझिटिव्हवर एवढी चर्चा झाली आपली. आता त्याच्यासोबत सरकारने केलेल्या खर्चाचा नकारात्मक परिणाम कुठला. मग काय, जर सरकारने खर्च केला, अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला, तर लोकांकडे चलन पुरवठा वाढेल, वस्तू सेवांची मागणी वाढेल. आता मागणी वाढल्यानंतर लगेच पुरवठा वाढत नसतो, म्हणजेच मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं इम्बॅलन्स निर्माण होऊन इथं कशावर परिणाम होतो, किमतीवर परिणाम होतो. किंमत वाढते म्हणजे महागाई निर्माण होऊ शकते. हा निगेटिव्ह परिणाम. अशा पद्धतीनं विचार करा. तुम्ही जर तयार झालात तर मग आयोगाला काहीही प्रश्न विचारतो ती भीती निर्माण राहत नाही. आणि हे जुन्या विद्यार्थ्यांना आवर्जून, तुम्ही जर कोणी नवीन असाल ना तर तुम्ही डायरेक्टली बॅच अजिबात जॉईन करू नका. मी नेहमी सांगतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी वाटल्या, बघा, विचारा आणि तरच हे करा. पण अशा लेवलचा कंटेंट जर घेतला तरच मार्क येतील, अदरवाईज वर साधं साधं घेऊन चालणार नाही. कॉम्पिटिशन प्रचंड आहे. राज्यसेवा मेन्स देणारे, राज्यसेवा देणारे विद्यार्थी कंबाईन देत आहेत आणि कंबाईनमध्ये हे खूप अभ्यास असलेले विद्यार्थी पण आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या लेवलचं कंपॅरिझन करून चालत नाही. इतरांचा अभ्यास किती आहे त्या लेवलला आपल्याला जावं लागेल. बरं, हे झालं विद्यार्थ्यांचं. आयोगाची सुद्धा डेप्थ बघा तुम्ही. दिवसेंदिवस ह्या कॉम्पिटिशनमध्ये एवढी प्रश्नांची डेप्थ वाढत चालली की तुम्ही गट ब करताय की गट क करताय की राज्यसेवा करताय. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार 19-20 असतात, मान्यच आहे. पण आपल्याला आता विद्यार्थी म्हणून एक थोडी वरची लेवल गाठावी लागेल. म्हणजे हे छोटं सर्कल आहे गट कचं, हे मोठं सर्कल आहे गट बचं, आणि हे राज्यसेवेचं आहे प्रीचं. तुम्ही जेवढं इथं मॅक्झिमम मोठ्या सर्कलला कव्हर कराल तेवढे छोटे सर्कल ऑटोमॅटिक कव्हर होतात. लक्षात घ्या. होतं काय, आपण टार्गेट एवढं छोटं सर्कल करतो, आयोगाची पातळी इथं वाढली की आपण टॅकलच होत नाहीत. अरे आयोगाने टप पेपर टाकला ह्यावेळेस, गेलं 1 वर्ष. असे प्रयोग करत खेळत बसायचे का आपल्याला. परत तुम्ही एवढं टार्गेट करता, आयोगाचं इथं लेवल जाते, पुन्हा अजून म्हणता नाही यावेळेस आयोगाने लेवल वाढवली. मग हे आधीच कळतं ना की ती परीक्षा आहे, स्पर्धा आहे, आयोग फ्लक्च्युएशन करणार, कधी इझी कधी अवघड. मग आपण जास्तीत जास्त लेवलला वर्स्ट सिच्युएशनला आपण तयार राहायचं. बघा, होप फॉर बेस्ट, प्रिपेअर फॉर वर्स्ट, हे वाक्य लक्षात ठेवायचं. तयार आपण वर्स्ट सिच्युएशनला राहायचं, जेवढं अवघड करता तेवढं करायचं आणि हे करायचं. ह्याचा अर्थ अवघड करणं म्हणजे इरिलेव्हंट डेटा, नको त्या गोष्टी, प्रचंड रेफरन्स बुक वाचणं हा मुद्दा नाही आहे. त्याच गोष्टी डेप्थमध्ये जा. तुम्ही बघा, दरवर्षी सिलेबस बदलतो का, नाही बदलत. मग दरवर्षी सिलेबस तोच, पुस्तकं टॉपिक तीच आहेत, तरीही आयोगाचे प्रश्न मात्र आपल्याला काट्याकाल होत नाहीत. कारण सिलेबस तोच आहे, टॉपिक तोच आहे, पण आयोगाची लेवल वाढते, डेप्थ वाढते. सार्वजनिक वित्त, अर्थसंकल्प, राजकोषीय तूट तेच आहे, त्याच्या पलीकडे वेगळं काय. पण तरीही प्रश्न टॅकल का नाही होत. हेच एकच काय करायचं, धरायचं, त्याची डेप्थ वाढवायची. सार्वजनिक वित्तच असेल, इथं होतो आपण, आता हे वाढवा, इथं होतो अजून थोडं डिटेल वाढवा, ह्याच्यात जा. आहे तेच थोडं डीपमध्ये केलं तर तुम्हाला त्याचं आउटपुट मिळून जाईल. सो दिस इज ऑल अबाउट. जस्ट एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. हे आत्मनिर्भर बॅच काय आहे, त्याला आत्ता का नाव दिलं हे कळालं असेल. आपल्याला याबाबतच मोफत कार्यशाळा 6 तारखेला ठेवलेली आहे, 5:30 वाजता. नारायणपेठेमध्ये आपलं अर्थनीतीचं ऑफिस आहे, तिथं लेक्चर हॉल, तिथं येऊ शकता तुम्ही. हे जस्ट इन्फॉर्मेशन का देतो आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा ह्या बॅचमध्ये सर काय भेटणार आहे, तर त्याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे. उगाच ब्लाइंडली फॉलो नका करू. तुम्हाला ह्या गोष्टी वाटल्या, मुद्दा पटला तरच या, अदरवाईज तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहेत. सो 6 जानेवारी लक्षात ठेवा, सोमवार येतो आहे आणि 5:30 वाजता हे आपले असेल. ह्याच्यामध्ये काय काय करणार आहेत इथे तुम्हाला काही मुद्दे सांगतो. एकतर कन्सेप्ट असेल, फॅक्ट्स, योजना, करंट सगळं कव्हर होणार आहे. बजेट, सर्वे असेल, म्हणजे इकॉनॉमिक संदर्भात तुम्हाला कुठलीच अडचण राहणार नाही. ते पहिला पॉईंट इथे दिला आहे. आणि आत्ता जसं सांगितलं तसं आपल्याला इकॉनॉमिक्स फक्त असं समजून घेण्यापुरतं नाही करायचं, त्याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, त्याचं ॲप्लिकेशन झालं पाहिजे, को रिलेशन झालं पाहिजे. काही काही आयोगाचे असे प्रश्न आहेत, जसं तुम्हाला सांगितलं की दारिद्र्य आणि महागाई याचा संबंध लावलेला आहे. म्हणजे महागाईचं प्रमाण वाढलं, देशात वस्तू सेवांच्या किमती वाढल्या तर दारिद्र्याचं प्रमाण वाढतं. सांगा त्याचं उत्तर काय. ह्याच्यासाठी तुम्हाला 2 टॉपिक नीट कळाले पाहिजेत. नुसते समजून चालणार नाही, तर दोघांचं एकत्रीकरण जमलं पाहिजे. शाश्वत विकास आणि दारिद्र्याचा पण संबंध आयोगाने लावलेला आहे. देशातील दारिद्र्याचं प्रमाण वाढलं की पर्यावरणाचा ऱ्हास वाढतो. काय याचं उत्तर कळतं मला काय म्हणायचं ते. ह्या लेवलला आयोग जातोय तर आपल्याला तिथं गेलं पाहिजे. उगाच सर मला दारिद्र्य टॉपिक पूर्ण झाला आहे आणि महागाई टॉपिक पण पूर्ण झाला आहे. आता आयोग इंडिव्हिज्युअली प्रश्न नाही विचारत, दोघांना एकत्रितकरण केलं ना. वस्तू व सेवांची किंमत वाढ झाल्यामुळे देशातील दारिद्र्य वाढतं, सांगता आलं पाहिजे तुम्हाला. नेमकं दारिद्र्य काय, महागाई काय, इंटरलिंकिंग मला काय. अजून पुढचं सांगतो तुम्हाला. बेरोजगारी हा जो टॉपिक केला, हंगामी, छुपी बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, सर सगळं माहिती मला. आणि आता आयोगाचा प्रश्न काय आहे, चक्रीय बेरोजगारी, हंगामी, छुपी किंवा संरचनात्मक बेरोजगारी, ह्याच्यामध्ये कुठली बेरोजगारी ही विकसित देशात दिसून येते, कुठली बेरोजगारी ही अविकसित देशात दिसून येते. आता म्हणजे अशा पद्धतीनं इंटरलिंकिंग, को रिलेशन सगळे टॉपिक इंडिव्हिज्युअली करून चालणार नाहीत, तर आपल्याला एकत्रित पण विचारलं जातं. त्याच्यानंतर ही अजून मुद्दा येतो
तुम्ही महागाईला जर घेतलात तर याचा संबंध पुन्हा तोच येतो की आपण राष्ट्रीय उत्पन्न आणि याचा जर किंमतवाढ देशाला झाली तर किंमतवाढीमध्येही बघा चालणारी पळणारी बेसुमार ही किंमतवाढ आहे. तर रांगणारी चालणारी पळणारी बेसुमारमध्ये कुठली महागाई ही देशाच्या आर्थिक वाढीसाठी उपयुक्त आहे. आता आर्थिक वाढ होणं म्हणजेच GDP वाढणं, मग राष्ट्रीय उत्पन्नाचा त्याचा संबंध आहे. मग चालणारी महागाई ही आर्थिक वाढीसाठी हितकारक असते, पोषक असते. मग राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, GDPमध्ये वाढ, आर्थिक वाढ आणि त्याचा महागाईचा संबंध असा सगळा बेस आहे. एवढ्या लेवलला आपल्याला हे क्लिअर करायचं आहे. इथं सांगितलेलं आहे 2 वे कम्युनिकेशन, टीचिंग अँड लर्निंग. माझं आत्तापर्यंत ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला. जनरली काय आलं, विद्यार्थी खूप बॅच करतायत, म्हणजे आम्ही शिकवतो पण त्यासोबत लर्निंग पण झाली पाहिजे विद्यार्थ्यांचं. फक्त 1 वे प्रोसेस नको आहे. मी इथे आलो, शिकवलो, निघून गेलो, तुमचा काय फायदा, आमचं झालं बॅच झाली, पैसे मिळाले जिकडे तिकडं, हे नको आहे. ह्याच्यासोबत काय झालं पाहिजे, लर्निंग. म्हणून टीचिंग अँड लर्निंग मॉडेल हे एकत्र 2 वे कम्युनिकेशन, तरच अर्थ आहे, तर तुम्हाला आउटपुट मिळालं. अदरवाईज काहीच नाही. सतत दरवर्षी बॅच करतोय, पुस्तकं वाचतोय, पण ते 1 साईड झालं, 1 वे झालं, 2 वे नाही झालं. त्यामुळे इथं ह्याच्यावर जास्त फोकस आहे माझा. पुन्हा पर्सनल गायडन्स आणि काउन्सिलिंग इम्प्रूव्हमेंटसाठी काय होतं की तुम्ही प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या स्टेजला असतो. सगळ्यांना इक्वल नाही जमणार की मी जे सांगतो सगळ्यांनाच लागू होतं, अजिबात नाही. कोणी 1 वर्ष झाला अभ्यास केला आहे, कोणी 6 महिने झालं, कोणी जस्ट आत्ताच आलं आहे, 1 महिना पण नाही झालं, तो पण विद्यार्थी आहे. त्यामुळे प्रत्येकाला जिथे जिथे ज्या लेवलला तुम्ही असाल ना त्यानुसार आपण इम्प्रूव्हमेंट सुचवू. पण ही बॅच मात्र लक्षात ठेवा, नवीन आणि जुने दोघांसाठीही असेल. 0पासून स्टार्ट करतोय आपण इथं. त्यामुळे जुन्यांना असं नका वाटू की सर मग आता ही नाही, आम्हाला हेच पाहिजे. तुम्हाला डेप्थ कळेल की आपली किती गरजेची अजून आहे. आणि नवीनवाल्यांना त्यांनी घाबरायची गरज नाही. आत्मनिर्भर अभियान हे आपल्याला 0पासून स्टार्ट असेल. तुम्हाला मी आधी सांगितलं इकॉनॉमिक्स म्हणजे काय, ह्या डेफिनेशनपासून स्टार्ट करणार आपण. तर मग ते ॲडव्हान्स लेवलला सगळंच असेल पुढे हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये. नंतर बजेट आणि सर्वे ते ऑब्व्हियसली मिळणारच आहे. आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण स्टार्टिंगला मी हेच घेत असतो. माझी लिटरली पहिले 3 लेक्चर अजिबात मी एकही टॉपिक घेत नाही, एकही कन्सेप्ट घेत नाही. पहिल्यांदा असतं सिलेबस डिकोडिंग, त्यानंतर असतं सेल्फ इव्हॅल्युएशन टेस्ट आणि मग असतो PYQ ॲनालिसिस. आयोगाच्या या 3 गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात. माझा अजून एक वाक्य असतो, प्रत्येक विद्यार्थ्याने एक मेसेज असतो. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या युद्धामध्ये लढाईमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करताना त्या युद्धाचा जिंकण्याचा पहिला नियम काय असतो माहिती आहे का, शत्रूचा पूर्ण परिचय करून घेणं. आणि इथंच आपण चुकतो. शत्रूचा पूर्ण परिचय करून घेणं इन द सेन्स त्या अँगली शत्रू नाही, आपण ज्याच्यासोबत लढतोय. तुमची लढाई युद्ध कशासोबत आहे, MPSC सिलेबससोबत, इकॉनॉमिक्ससोबत. इकॉनॉमिक्स नेमकं काय, प्रीचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस नेमका काय, ह्याच्यात इथं डिकोड केलं जाणार आहे. आयोगाचे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, प्रीला मेन्सला किती प्रश्न येतात, त्याची डेप्थ किती आहे ते बघायचं आहे. आणि मग अभ्यासाचा अप्रोच काय असतो ते तुम्हाला मी सेल्फ इव्हॅल्युएशन टेस्टमधून सांगेल. असं सगळं इथं पहिल्यांदा असेल. ह्याच्यामध्ये टॉपिक वाईज किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टचा हा प्रकार MCQचा डेफिनेटली असणारच आहे. इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक आणि जे इथं स्टडी मटेरियल आहे आपलं, फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स असेल, लोकसंख्येच्या नोट्स असतील, करंटच्या अपडेटेड नोट्स असतील, ते बदलावंच लागतं आपल्याला. म्हणजे इकॉनॉमिक्स गाईड हे बेस आहे, तुम्हाला ते परचेस करावं लागेल. किंवा इथं ऑफलाईनला बॅचला असेल तर तुम्हाला ते मिळेल, डोंट वरी. पण बाकी इतरही मटेरियल जे तुम्हाला घ्यायची किंवा काय करायची गरज आहे ते रेडीमेड मिळेल. हे इथं तुम्हाला दिलेलं आहे बॅचच्या विद्यार्थ्यांना. आणि पूर्व तसेच मुख्य परीक्षेचा सिलेबस कव्हर होणार आहे. म्हणजेच कंबाईनला 1 स्टॉप सोल्युशन आत्मनिर्भर बॅच ही जर केलात तर डेफिनेटली आउटपुट मिळेल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये सुद्धा असून तुम्हाला असं वाटतं की सर आम्ही यावं का नाही विचार करा, तर जनरली ऑफलाईनला हा समोरासमोरचा जो इम्पॅक्ट असतो ना तो जास्त पडतो. त्यामुळे जेवढ्यांना पॉसिबल आहे तेवढी आवर्जून ऑफलाईनला तुम्ही इथे येऊ शकता. आणि ज्यांना पॉसिबल नाही त्यांना ऑनलाईनला ऑप्शन आहेच. आपलं अर्थनीतीचं ॲप डाउनलोड करा, तिथं मिळून जाईल. सो दिस इज ऑल अबाउट इन डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बॅच. आणि ही सगळी बघितल्यानंतर इन्फॉर्मेशन समजून घेतल्यानंतर काही डाऊट असेल तर इथं आपल्या ह्याला फोन करा, विचारा. डाऊट क्लिअर केल्याशिवाय अजिबात ॲडमिशन घेऊ नका. हा आपला ऑफिसचा नंबर आहे आणि इथं ऑफिसचा हा ॲड्रेस आहे, नारायणपेठ पोलीस चौकी याच्याजवळ आपलं ऑफिस आहे. तुम्ही कधीही येऊ शकता. ही इन्फॉर्मेशन आणि याच्यासोबत इथं एक अपडेट अजून देतो, ते म्हणजेच ही जी परीक्षा आहे आत्ता त्याच्यासाठीची आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे कंबाईनची, जी पुढे गेलेली आहे ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीजमधून. आता नवीन विद्यार्थ्यांनी पण जॉईन करावी का पण त्यांना हे माहीत नसतं, त्यामुळे त्यांनी किमान 1-2 रीडिंग झाल्याशिवाय त्यांनी जॉईन करू नका. ऑब्व्हियसली हे आता 2025साठी कामाला येणार. म्हणजे हे प्रश्न असं नाही की ह्याच एक्झामला टार्गेट केलेले आहेत. तुम्ही कुठलीही कंबाईन घ्या, ह्याच्यासाठी हे सगळं टार्गेट असेल. हा शेड्यूल आहे, ह्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्याच यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे मी, ते आवर्जून बघून घ्या. टेस्ट सिरीजबद्दलची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. प्रश्न कसे फ्रेम करणार आहेत, काय आहेत, किती टेस्ट आहेत, त्याच्यात काय काय घेतलं जाणार आहे, कशा पद्धतीनं विथ डेमो मी दिलेला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर बॅच ही आत्ता येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी कामाला येईल. टेस्ट सिरीज ही तुम्हाला केलेलं अभ्यास ॲप्लिकेशन कसं होईल किंवा आपण कुठे कमी पडतो याच्यासाठी कामाला येणार आहेत. अशा दोन्ही गोष्टींची इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकी बॅच संदर्भातील डिटेल्स तुम्हाला तिथं फोन करून तुम्ही विचारू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.